बर बर, हा ठेवते ठेवते. हा कोणाचा फोन होता ग? अहो शीतल आणि अजिंक्य महाबळेश्वरला पोहोचले दोघं. पोचले का नीट? बरं झालं बाई. पावसा पाण्याचं टू व्हीलरवरून गेले म्हणून जरा काळजीच वाटते बघ. ते बी आहेच, पण अजिंक्यला काळजी घेतात बघा आपल्या शीतलीची. ते शीतल बरोबर असले ना मग आपण बिनघोर राहायचं. ओ रावल्याची आई, अहो कुठे चालले एवढ्या गडबडीत? या की इकडं. नाही जरा गडबड आहे ना म्हणून निघाली या. अहो पण असं अवघडलंय का? या तर इकडं. चल. काय दडवताय हो? नाही दडवायचंय काय तवा? काय नाही. असं काय करताय? काय ते तर दाखवा. काय नाही तर काहीच नाही. अहो बघू तरी काय आहे. आपलं ते वहिनी, तुम्ही पण दुसरीकडनं माल घ्यायला लागला व्हय? मी कशाला जाऊ दुसरीकडे? मी इथंच येणार होती, पण आमचं हे ऐकतात वय तवा. मला म्हणलं सूर्याच्या दुकानात जा, तिथं लय स्वस्त माल मिळतोय म्हणून. ह्यांना कोण सांगणार? बरं जाते, मला गडबड आहे, घरी कोण नाही ना. काय बाई आता आपली आपली म्हणणारे सुद्धा दुसरीकडनं जाऊन माल घ्यायला लागलेत. कोण आपलं आणि कोण परक सुमन. माणूस फक्त आपला फायदा बघतो बघ. अहो जाऊ दे की, नाही कोण म्हणले, पण आपली उदारी आहे त्याचं काय? ती तरी द्या म्हणाव आणि मग जावा पुढच्या डावाला असं म्हणून या रावल्याच्यानं किती वेळा आपल्याकडनं माल नेला. आपलीच वेळ वाईट आहे बघ. लोकांना दोष देऊन तरी काय उपयोग आहे? काय रात्रभर झोप लागण झाल्या मला. एवढं पैसे कुठनं उभं करायचं आपण? देवावर भरोसा ठेव. अडचणीत त्यांनी टाकलंय ना, मग बाहेर बी तोच काढेल. हे दिस बी जातील. 8 दिवसात अजिंक्य जातात. दिस इज द ओल्ड स्टोरी. टेल मी समथिंग न्यू. आता नवीन काय सांगू? अहो हेच सांगा, शीतल तुमच्या घरातनं कधी बाहेर जाणार आहे, त्यासाठी काय काय प्लॅन केलेत, असं काहीतरी इंटरेस्टिंग सांगा ना. हो इंटरेस्टिंग काय? तुम्हाला एवढं सोपं वाटतं का तिला घराबाहेर काढणं? तर अजिंक्य जोपर्यंत घरी येत तोपर्यंत काहीच करता नाही यायचं. त्यांना चुकून पण सुगावा लागला ना मग तर सगळंच संपलं. हा पण असं नको व्हायला उद्या. आम्ही तिला इथनं घरातनं हकलून देणार आणि ती जाईन तिच्या माहेरी आरामात, नाहीतर दुसरीकडे कुठेतरी आसऱ्याला. मग तुम्ही बसताल इथंच विचार करत. हो हो VIP, जरा शांत डोक्याने विचार करा. आणि आम्ही नुसतं विचार नाही करत, डायरेक्ट ऍक्शन घेतो. काय करतो? ऍक्शन घेतो डायरेक्ट. बँकेची नोटीस पाठवली त्यांच्या घरी. आता जप्ती फिक्स आहे. वाचव म्हणाव, काय वाचवताय? घर का जमीन? इज्जत त्यांची अशी बी जाणार खरं वय? नाहीतर काय, खरंच. जमीन नाही तर घर, दोन्हीपैकी त्यांना एक सोडायला लागणार. जमीन ते विकू शकत नाही, कारण जमीन विकल्यावर ते करणार काय? राहिला प्रश्न घराचा. रानात घर बांधून ठेवले, तिकडे जाते राहिला म्हणजे कुठं? गावाबाहेर. आप्पासाठी जितुकाकडे एका माणसाकडे 1 लाख रुपये घेतले होते. त्याला बी आम्ही सांगितले, रोज यायचं, दम द्यायचं, हैराण करायचं. 4 बाजूने फायरिंग केलं, काय वाचत नाहीत बघा ते. आता कळेल शीतलला. एक वेळ मगरच्या तावडीतनं सुटणं सोपं, पण या हर्षवर्धन देशमुखच्या तावडीतनं सुटणं महाकठीण आहे. हे एकदम भारी झालं. तुम्ही कसं तिकडे तिच्या घरी टाईट केलंय, तसं आमच्या घरी बी कामाचा सगळा लोड मम्मीने तिच्या एकटीवर टाकलाय. तिला एवढी कामात जुंपणार की त्या कामाच्या भीतीनेच पळून गेली पाहिजे. अजिंक्यांना जाऊ तर द्या, मग बघा कशी खरी मज्जा येते का नाही. हा पण फक्त एवढं लक्षात घ्या, आमच्या इथनं पळून गेल्यावर तिच्या माहेरच्यांनी तिला मदतीचा हात नाही दिला पाहिजे. कशाला कोण मदतीचा हात देते? अशा नाड्या आवडल्यात त्यांच्या, तेच हातावर ठेवून बसले असतील.
कसली भारी टेस्ट आहे ना याची. मी काय म्हणते, तिथल्या आचार्याला भेटलं पाहिजे आणि त्याला विचारलं पाहिजे कसं केलंय ते. आणि आणि काय, घरी जाऊन तसं करायचं आणि खाऊ घालायचं. आता तुम्हीच मला सांगा, जीजी, मामा, जेडी, मामी यांना असलं जेवण खायला भेटणार आहे का? खरंय बाई तुझं. काय तर असतं तुमचं. शिकले तू पण काही कमी सुगरण नाही. तिकडे गेल्यावर कसं होणार आहे काय माहित माझं. तुझ्या हातचं खायची सवय लागली ना. होय हो, तिथं आर्मीतलं जेवण कसं असतंय हो? काय माहित. आता मी तरी कुठं गेलो अजून बॉर्डरवर. आता गेल्यावर कळलंच की. पण शिकले आमच्या बेळगाव ट्रेनिंग सेंटर मध्ये ना भारी द्यायचे जेवण. म्हणजे तिकडे मी चांगलंच असेल. हा, बरं झालं बाई. खाऊन पिऊन टुनटुनीत राहा म्हणजे झालं. काय म्हणलेस? टुनटुनीत. मॅडम, फौजीने कधी ठुणठुणीत होऊन चालत नाही, ठणठणीत असावं लागतं. आणि तिकडे तर सगळे फौजी जेवण बनवतात. म्हणजे खूप असतो, जेवण बनवायच्या ड्युट्या असतात. कळलं का? होय. आणि मग लढाई गेल्यावर किंवा मग एखादं मिशन चालू असेल तेव्हा काय करतात? तेव्हा काय सुकामेवा, बदाम, खारीक असंच काहीतरी खाऊन दिवस काढायचं. एवढं नका होणार आहे. शिकले फौजी सगळ्यात आधी देशाचा विचार करतो, आपल्या पोटाचा नाही. एकदा का देशाच्या रक्षणाची शपथ घेतली ना, मग जीव गेला तरी बेहत्तर. आर्मी, बॉर्डर या सगळ्याबद्दल बोलताना ना एक एक चमक येते बघा तुमच्या डोळ्यात. लई भारी वाटत. तुम्ही जेव्हा बॉर्डरवर जाल ना तेव्हा मी तुमच्यासाठी चटण्या, लाडू, तिखट मिठाच्या पुऱ्या, म्हणजे जे काही जास्त दिवस टिकल ना असं काय बनवून देणार आहे बघा. म्हणजे काय खरं नाही माझं. नुसतं खायचं घेऊन जायला लागते वाटतं. हा, मग घराची आठवण आली नाही पाहिजे एवढं सगळं करून देणार आहे. घरच्या जेवणाची आठवण नाही येणार, पण तुझी जेवा. कसलं भारी वारा सुटलाय ना. आणि वारा किती काय करत होतीस? पडली असतीस म्हणजे काय लहान प्रकारत वागत असतीस का तू? अहो, अशी कशी पडले असते? तुम्ही आहात की सांभाळायला? अगं मी आज आहे, उद्या तिकडे बॉर्डर गेलं कोण असणार आहे? अहो सॉरी, पण एवढं का चिडताय? हे बघ बघ, अजून ठोकं कमी झालं नाहीत माझं. तुला कसं कळत नाही का शिकले? तुझ्याशिवाय अजून कोण आहे मला हक्काचं? शिकले मला आईचा चेहरा बी आठवत नाही ग. तिचा फोटो बघितला ना असं वाटतं कुठल्या बाईचा फोटो बघतोय. वडिलांचं बी तसंच. आणि मामाकडे राहायला आलो तेव्हा काही कळत नव्हतं ग. एवढं कळत होतं की दुसऱ्या घरी आलोय. आता आपल्याला शहाण्या माणसासारखं, मोठ्या माणसासारखं वागलं पाहिजे. मामा खरंच देव माणूस आहे. त्याला मला कधीच कमी जाणून दिलं नाही की मी बाहेरच आहे म्हणून. जेडीच्या दिन माझ्या त्यानं कधीच फरक केला नाही ग. जीजी, मामी सगळ्यांनीच माझी काळजी घेतली, सगळ्यांनी माया केली माझी. पण आपलं काहीतरी सांगावं, मनातलं सगळं भुलून टाकावं असं कुणीच नव्हतं बघ कधी. चुलते चुलते असतात तिथे गावालाच, त्यांचा कधी संबंधच येत नाही. भावंड नाही, जे आहेत ती विकेंड राहुलेच,
जीवाला जीव देतील, पण शिकले तू या सगळ्यांच्या पलीकडचे शिकले. तू माझा जीव आहे शिकले. माझ्या आयुष्यातली एकमेव व्यक्ती आहेस तू, माझ्या हक्काची, माझ्या तुझ्याशिवाय नाही जगू शकत मी शिकले. भाऊजी, मी बी नाही जगू शकत तुमच्याशिवाय. मी कायम तुमच्या बरोबर राहील आणि तुम्हाला सोडून कुठं बी नाही जाणार. अहो, भाऊजी, ह्यांना लय की पुळका. बाहेर काय जाऊन या, बायकोला फिरायला काय घेऊन जा. ती मस्त तिकडे मजा मारत असतील आणि काम सगळी माझ्या बोकांडी. काय फेडरेशन अध्यक्ष का काय झालं? तुम्ही आणि भांडी घासताय का फेडरेशन अध्यक्ष कधी भांडी घासत नाही का? नाही तसं नाही, कायम तुमची सून दिसती म्हणून म्हंटल. बरी कायम सूनच दिसती. आता बचत गटाची फेडरेशनची कामं काय मला कमी असतात वय? दिसभर मी तिकडेच असती म्हणून माझी सून येते. तुम्हाला येळ असेल तर तुम्ही बी येता का? या या या, 4 भांडी घासून जावा. नाही बाई, अहो या की. नाही नाही, या या. अगं नाही बाई, तुझं तू काम कर, मला लय काम अहो, जरा आहे. मदत कुठं करा लागत की. बसायचं. लय हसायला येते हाय का नाही? नाही, भांड्याचा आवाज लय येतोय. पुष्पे, अगं कामाची सवय मोडली का काय तुझी? गप जाता का? तुमच्यासारखं आहे वे आमचं, भोंग्याव जायचं आणि भोंग्याव यायचं. त्या फेडरेशनचं बघा, घरातलं बघा, तुमचं बघा आणि वरनं आणि तुमच्या भाच्याचं आणि सुनाचं बघा. एक काम असतंय वे मला जादाचं. करा अध्यक्षबाई, काम करा, आम्हाला निघू द्या. आज आमच्याकडे गाडी नाही, कारखान्यावर पोहोचायचंय लवकर. येतो मी. जावा. मामी, फेडरेशन अध्यक्ष का काम छोड़कर भांडी घासने का काम कर रही हो? वाह, होय, येतो का ही सळायला? ये. नको, तुम्हाला लय भारी दिसतोय.
मामी थांबा, एक सेल्फी घेतो. इकडे बघा मामी, हसत की जरा. बर राहून दे, असं बी चालू. मामी, आता फेडरेशनची कामं कोण करतोय हो? कशाला कोण बघतय, मीच मरती सगळीकडं. मामी, कसं काय जमतो तुम्हाला एवढं सगळं? म्हणजे फेडरेशनची काम, घरातली काम, ही भांडी घासायची काम, कसं काय मॅनेज करता हो? निघायचं काय घेतोस आता? आणि जरा 4-5 भांडी कसं घासताय तुम्ही बघतो की. ए राहुल्या, हौशा, थांब, आलो. मामी येतो. आता जातोस का? मम्मी भांडी घासतेस वय? नाही, मेहंदी काढते हातावर. तू निस्तीच बोल, जरा हात लावू नको एखाद्या कामाला. निस्ती जाऊन बस. बर. अगं जेडे, कुठे चाललीस? आता तूच तर म्हणलीस की एका बी कामाला हात लावू नको, निस्ती बस. आणि मी फेडरेशन अध्यक्ष असून भांडी घासत बसते दारात. अगं मग तू कशाला बाहेर घेऊन आलीस भांडी? आताच घासायची होती की. काय बाई पोरगी, जरा सुद्धा लाज नाही पोरीला? भांडी घासू नको म्हटलं तर खुशाल तोंडवर करून गेली की. चार तरी भांडी घासतं का नाही माणूस? सगळं आपणच करायचं. भांडी घासा, घर झाडा, स्वयंपाक करा. मीच मरते, मीच करते सगळं. मला एकटीला सोडून का गेला होता? अगं गेलो कुठं होतं? खालीच होतो की. तुला पण यायचं होतं का? आले बी असते, विचारायचं तरी आणि सांगून तरी जायचं ना. मिसेस फौजी, सॉरी, चुकलं आमचं. इथून पुढे तुम्हाला न सांगता काहीच करणार नाही. बस. करून बघाच, मग बघतेच चांगली. नाही ना, कशाला करतोय बाई? आणि काय हो, आपण इथं हनीमूनला आलोय ना, मग प्रॅक्टिसला कशाला जायला पाहिजे? मग प्रॅक्टिस सोडून कसं चालेल? एवढ्या पावसात? मिसेस फौजी, अगं पाऊस आला काय आणि वादळ आलं काय आणि थंडी पडली काय, फौजीला कारण देऊन चालत नाही. सरावात तर एक बी दिवस खंड पडता कामा नाही, कळलं? शिकले. अगं बाहेर कसं जायचं ग? का? अगं आबळ बघ की कसलं आलंय. आणि हिथं एकदा पाऊस सुरू झाला ना, थांबायचं नावच काढत नाही. मग नाही म्हणजे भिजलो तू आजारी पडलीस तर? पडले तर पडले. अगं तसं नाही. मग कसं? ऊन, पाऊस, वारा, थंडी यांनी नुसतं फौजींनाच फरक पडत नाही असं नाही. काल काय सांगितलं होतं? फौजीची बायको आहेस तू, माहिती.